संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध बाव नदी सध्या संकटात आहे, कारण तेथे अवैध वाळू उपसा सुरू आहे आणि तोही रात्रीचा सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे। संगमेश्वर तालुक्यातील कासारपुळवण येथील बाव नदीतून अवैध पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे। बाव नदीच्या पात्रातून मध्यरात्री वाळू उपसा सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे। बाव नदी मार्लेश्वर या देवस्थान येथून उगम पावते आणि जयगड खाडीला जाऊन मिळते। या वाळूची एकही रुपया रॉयल्टी भरली जात नाही असे दिसून येत आहे। त्यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे। तरीही महसूल खात्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। JCBच्या साहाय्याने नदीपात्रात वाळूचे ढीग उभे केले जात आहेत। पावसाळ्यात हा सगळा मळबा नदीच्या डोहात जाऊन बसतो आणि मे महिन्यात पाणी टंचाई उद्भवते। या अवैध वाळू उपशामुळे पारंपरिक डोह बुजून जात आहेत। पारंपरिक मासेमारी करणारा घोरपी समाज आपल्या उत्पन्नाला मुकू लागला आहे। त्यांच्या अर्थार्जनाचा स्रोत नाहीसा होत आहे। बाव नदीच्या किनाऱ्यावर ऊद मांजर, खवले मांजर यांचा अधिवास आहे। तसेच रानटी प्राण्यांनाही या पाण्याचा आधार आहे। मात्र वाळू उपशामुळे बाव नदी ओस पडत चालली आहे। याकडे महसूल खाते लक्ष देणार आहे का, असा प्रश्न या भागातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत। वन्य प्राण्यांनाही भविष्यात पाण्याची टंचाई भेडसावणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।